सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकनेच झाली. घरी आलो. घरी आल्यानंतर एक माहोल वेगळाच बनला होता. संस्कार एक ऑफ कॅमेरा असताना रॅप बोलत होता. नंतर मग मी कॅमेरा ऑन केला तर त्याचं बोलणंच बंद झालं. तुमचं सगळ्यांचंही कॅमेऱ्यासमोर असंच होतं का? कधी-कधी प्लॅन नसतो, पण दिवस काही असा खास जातो, की शेवटी वाटतं, की आजचा दिवस भारीच गेला. आजचा दिवस असाच काहीसा होता. आजचा दिवस खूप खास गेला कारण सकाळचं सगळं आवरून आम्ही निघालो उजनी डॅम पाहायला. माझ्या मैत्रिणी माझ्या अगोदरच तिथं पोहोचल्या होत्या. मला जायला थोडासा वेळ झाला. थोडासा म्हणजे 1 तास तरी वेळ झाला असेल. त्यानंतर तिथे आम्हाला पिलवी सेन देखील दिसली. आम्ही एकमेकींना हाय केलं आणि आम्ही तिथूनच तिथला सगळा नजारा पाहत होतो. त्यानंतर माझ्या मैत्रिणी मला भेटल्या. एस-पी-सिटीमध्ये आम्ही तिघीही जॉब करत होतो. तिथला जॉब आम्ही तिघींनीही सोडला आणि व्यवसायाकडे लक्ष देण्याचं आम्ही ठरवलं. तर जॉब सोडल्यानंतर आम्ही फर्स्ट टाईम असं तिघीजणी कुठेतरी बाहेर फिरायला आलो होतो. त्याच्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. अशीच मस्ती आमची चालू होती. तसेच त्याचसोबत आम्ही कॅन्डिडेट फोटोज आणि व्हिडिओज खूप छान-छान काढले. खूप मस्ती केली. खूप एन्जॉय केला. त्यानंतर व्हिडिओ शूट झाल्यानंतर आम्ही ठरवलं, की कॅन्डिडेट्स फोटो पण काढायचे. फोटो काढत असताना सगळ्यांची ॲक्टिंग चालू झाली. माझी ज्वेलरी पाहण्याची ॲक्टिंग चालू झाली दोघींची पण. तर असेच वेगवेगळे फोटो काढले. त्यानंतर आम्हाला तिथं पिलवी सेनसोबत पण फोटो काढायचे होते, तर तिच्यासोबत आम्ही ग्रुप फोटो काढला. नंतर सगळ्यांनी वैयक्तिक फोटो काढला. त्यानंतर संस्कारने स्वतःचे फोटोशूट करून घेतले. रविवारचा दिवस म्हणजे बाजारचा दिवस, त्यामुळे सगळ्यांनाच भाजी आणायला जाण्यासाठी घाई होती. त्यामुळे या दोघी लवकर निघून गेल्या. आम्हाला एक रील शूट करायची होती, त्यामुळे आम्ही रील शूट करत बसलो. त्यानंतर रील शूट केल्यानंतर वैभवी देखील आली तिथं आणि चुटकीचं एक छान शूट झालं. त्यानंतर तिथला पाण्याचा प्रवाह खूप छान होता. तो आम्ही पाहत बसलो आणि इंदापूरला निघण्याची घाई चालू झाली. त्यानंतर इंदापूरमध्ये गेल्यानंतर आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली होती, तर आम्ही गेलो चायनीज रेस्टॉरंटमध्ये चायनीज खाण्यासाठी. तिथं गेल्यानंतरही आमच्या गप्पा चालूच होत्या, मस्ती, एन्जॉय चालूच होतं. फूडपेक्षा गप्पा आणि हसणंच जास्त होतं असं म्हणायला हरकत नाही. तर असा गेला आजचा माझा दिवस. खरंच रोज काहीतरी मोठं किंवा स्पेशलच घडावं असं काही नाही. आपल्या माणसासोबत घालवलेले छोटे-छोटे मोमेंट्सच आपल्या दिवसाला खास बनवून जातात. अशाच छोट्या-छोट्या मोमेंटसाठी माझा व्लॉग नक्की पहा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसा, खा, नाचा, गा, काहीही करा, पण एक्सरसाइज करायला विसरू नका. थँक सो मच.